काल श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारचे आपल्या घरी ब्रह्मकमळ उमलले होते. तर ते आज आपण आपल्या गावातील सर्व ग्रामदेवतांना अर्पण करणार आहोत. त्यासाठी आपण तिन्ही ब्रह्मकमळ तोडून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम मोहोळमधील आद्य देवता मांगल्याचे प्रतीक श्री गणेशांच्या चरणी आपण एक फूल यातलं वाहणार आहोत. तर हे मोहोळमधील गणपती बाप्पांचे अति प्राचीन मंदिर. हे गणपती बाप्पांच्या मंदिरामधील मूषकराज. हे मंगलमूर्ती गणपती बाप्पा, तुझ्यासाठी मी हे फूल आणलेलं आहे, याचा आनंदाने स्वीकार कर. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आता दुसरे फूल आपण मोहोळमधील श्री दत्त मंदिरामध्ये अर्पण करणार आहोत. तर हे दत्त मंदिरातील ब्राह्मण काका, खरंच माझं अहोभाग्य गुरुकृपा, आज ब्राह्मण काका मंदिरामध्ये होते. तर यांनी आपलं फूल देवांच्या मस्तकावर धारण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. आता तिसरे फूल आपण मोहोळचे ग्रामदैवत श्री सिद्ध नागेशांच्या चरणी अर्पण करणार आहोत. तर हा मोहोळमधील श्री सिद्ध नागेशांचा भव्य गाभारा व सभामंडप. मंदिराच्या अगदी समोर अगदी प्राचीन असा भव्य दिव्य पाषाणाचा नंदी आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. हे मोहोळच्या सिद्ध नागेशा, तुमच्या चरणी हे फूल अर्पण केलेलं आहे. अगदी मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करून तुमचा सदैव कृपा आशीर्वाद तुमच्या सर्व भक्तांवर राहो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ना चिंता ना भय, बोला नागनाथ महाराज.